जिरेवाडी देवस्थानचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालाय असा आरोप करत जिरेवाडी गावातील ग्रामस्थ जे आहेत ते 4 ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेत। जाणून घेण्याचा प्रयत्न करतो कोणकोणत्या मागण्या आहेत। आपल्या जिरेवाडीच्या सोमेश्वर देवस्थान हा जागृत देवस्थान आहे आणि ह्याच्यासाठी कुणाचाही वेगळा विचार नसायचं कारण नाही। गावामधून कुणाचाच की देवाचे पैसे हे चांगल्या ठिकाणी जावत असं प्रत्येकाची इच्छा आहे। लहान जन्मल्या ज्याला समजतं त्याच्यापासून मरेपर्यंत पण तिथला जे परमार्थचा जे पैसा आहे ते चुकीच्या मार्गाने चालला असं काही गाववाल्याला आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय आणि आहेच तशी परिस्थिती। म्हणून आम्ही वारंवार 3-4 महिन्यापासून भरपूर वेळेस त्यांच्या विनंती करून गाववाल्याच्या विनंत्या करू प्रत्येकाच्या संपर्कात जाऊन त्यांना विनविन करून की गावासोबत बसा, गावाला एकदा चुकीचा जे संदेश झाला आहे तो व्यवस्थितपणे तुमच्या मार्गाने काढून द्या। पण त्यांच्याकडून काही तशी बातमी येण्याची आम्हाला कल्पना वाटली नाही। त्यांनी असं वारंवार गेल्यानंतर तुम्ही जा, बीडला जा, धर्मादायकला जा आणि तुम्ही तिथून माहिती घ्या, आमच्याकडे माहिती नाही। आम्ही असं म्हणलो की तुमच्याकडे जे आहे ते माहिती द्या। देवाचं आपलं उत्पन्न भरपूर आहे, सोनं चांदी देवाकडे भरपूर आहे आणि ह्या हेतूतलं चांगलं काम होण्यासाठी सगळं गाव तुमच्या पाठीशी आहे। अध्यक्ष तुम्हीच राहा, उपाध्यक्ष तुम्हीच राहा, सचिव तुम्हीच राहा। खरं तर अध्यक्ष आणि सचिव यांच्या माहितीनुसार आतापर्यंत किती रक्कम वगैरे जमा आहे देवस्थानाकडे असं काही माहिती आली समोर? असं त्यांच्याकडून आम्हाला माहिती दिली, असं नाही दिली, पण 13 लाख रुपये 19 वर्षाखाली मंदिर जे सोमेश्वराचं बांधकाम झालं, भीमराव कांदे, वसंतराव कांदे हे जी जुनी मंडळी होती ह्याच्यापासून जे पैसा देवाला काहीही लागलेला नाही। चुकीच्या पैशा ठिकाणी घातलेत त्यांनी, काही भांडणामध्ये घातलेत, काही चुकीचं बांधकाम केलं असं त्याच्यात काही चुकीच्या ठिकाणी म्हणून घातलेत, पण चांगल्या कामासाठी कुठेही पैसा वापरला असं गाववाल्याला आणि आम्हाला दिसत नाही। हे म्हणतायत की मात्र जो काही खर्च दाखवलाय त्यांनी काही सांगितलं असेल तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही माहिती मागून कशाच्या माध्यमातून तो खर्च केला असं त्यांनी दाखवलं? आता पाठीमागं काहीतरी लाईट फिटिंगचं काहीतरी सामान आणलं हे त्यांनी असं गृहीत धरलं किंवा दाखवलं। आता लाईट फिटिंगचं सामान आणलं, लाईट फिटिंगचं सामान इथं परळीत भेटत नाही का, लातूरला भेटत नाही का? आपल्याकडे होलसेल भरपूर आहेत ना इलेक्ट्रिकचं साहित्य देणारे लोक। तर हे सामान खरेदी कराय देवाचे पैशाचे हे करून गाडी करून पुण्याला जातात, तिथं सामानाची खरेदी करतात आणि तिथून खरेदी करून मग कितीचं आणलं काय नाही त्यांच्याच हिशोब नसतो। मग आणलं केवढ्याचं, चेक लिहायला एवढ्याचा, मग हे कुणासमोरच हे विषय नाही ना, हे विषय चालू आहे त्यांच्यातच। आता विषय कसा आहे किंवा गावकऱ्यांनी काही समजा विचारायचं म्हणलं तर कुणी विचारायला तयार नसतंय। आम्ही आता विचारायला जावं तर ऑफिस देवस्थान गावात आहे, ऑफिस इथं शिवाजी चौकात आहे। कुठली जर गोष्ट बोलायची म्हणलं तर त्या सचिवच्या घरी जावं लागतंय। आम्ही एक दिवस सगळ्या गोष्टी विचारण्यासाठी गेलो, त्याने आमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली। आता मला सांगा, जिथं ऑफिस आहे तिथं आम्ही विचारायला जाऊ का नाही जाऊ? मग जावं तर मग ते लगेच आमच्यावर त्यांनी सिटी पोलीस स्टेशनला आमच्यावर तक्रार दिली। किती पूर्ण बॉडीवर किती लोक आता? आता सध्या 7च आहेत आणि 7 पैकी 3च काम करतात। 4 जण तर नाहीतच, वयस्कर आहेत। आणि दुसरी गोष्ट देवस्थानचं जे खातं आहे ते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पाहिजे का नाही, हे राजस्थानी पुन्हा दीनदयाळ बँकेमध्ये खाते आणि त्याचा व्यवहार फक्त सचिवच बघते। आम्हाला सोनं जे दाखविलं फक्त सचिवानं दाखविलं, त्याची 4 जणांना तरी ती खाता त्या 4 जणांच्या खातं पाहिजे ना। हे बँका तुम्ही घेतलेत नाव, मात्र ह्या बँका आता अस्तित्वात नाहीत, मात्र त्यामध्ये काही पैसे वगैरे राजस्थानीमध्ये असं आकडा आम्हाला सांगितलं ना, जवळपास 10 लाखाच्या पुढे त्याच्यात गेलेत। हे जर त्याचे घरचे खाते असते तर ह्यांनी साध्या अशा बँकेमध्ये ठेवले असते का? आणि देवाची प्रॉपर्टी हे सचिव अध्यक्ष हे सांभाळत नाहीत। ही तुमची जी काही मागणी तुम्ही केलेली भ्रष्टाचारासंदर्भात चौकशीची, मात्र ही जर मागणी जर प्रशासनानं सखोल चौकशी जर नाही केली तर पुढली भूमिका काय असणार? पुढचं म्हणजे डबल पैसे आम्ही करणार, उठणारच ना आम्ही हे होईपर्यंत, आमचा निकाल लागेपर्यंत आम्ही उठणारच नाहीत म्हणजे असे। गावचे सरपंच पण माझ्यासोबत आहेत। खरं तर 4 ग्रामस्थ उपोषणाला बसलेत देवस्थानासंदर्भात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, मात्र तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहताय? नाही, हे 4 जण हे नाममात्र आहेत, पण त्यांच्यासोबत संपूर्ण गाव आहे। कारण देवस्थानच्या संदर्भामध्ये आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून पूर्ण गावाला एकत्रित करून गावानं आम्ही मिटिंग घेतलेली आहे किंवा हे भ्रष्टाचाराबद्दल तर काय झालंच, पण ह्या बॉडीचं जे कार्य आहे ते देवस्थानच्या अधोगतीकडून येणारं आहे।
प्रोग्रेस जे आवश्यक आहे गेल्या 20 वर्षापासून जे देवस्थानची जे डेव्हलपमेंट होणं जे अपेक्षित होतं ती डेव्हलपमेंट ही कसल्याच प्रकारे झालेली नाही. आता मला सांगा ना, आपल्या शेजारीच असणारं रत्नेश्वराचं मंदिर पहा. आता विठ्ठल टेकडे आहे नंदागोळची, ती डेव्हलपमेंट किती झाली आहे. हे तर प्राचीन वैभव आहे, प्राचीन देवस्थान आहे. याचं तर वैभव कितीतरी पटीनं वाढायला हवं होतं. फंडिंग आमच्याकडं वर्षाला 35 लाखापर्यंत आमच्याकडं देणगी येते. मग ती महाशिवरात्रीची असेल, विविध पालख्या असतील, त्यानिमित्तानं असेल, देणगी देणारे असतील, नगरभोजनाच्या पावत्या असतील, लग्नाच्या पावत्या असतील, अगदी भरपूर काय देणगी येते. आमच्याकडं आठवड्यातून 4 दिवस सहज कमीत कमी कार्यक्रम होतात. ह्या सगळ्यांचा जर आम्ही हिशोब केला तर 35 लाख रुपये प्रतिवर्ष हे आमचं देवस्थानचं उत्पन्न आहे. मग आज उत्पन्न एवढं मोठं सरपंच सांगतायत, मात्र ही जी तुम्हाला रक्कम त्यांनी सांगितली मात्र ही खूप कमी आहे, 12 ते 13 लाखापर्यंत. ते खर्च दाखवतच नाहीत ना. काय ते खर्च आहे त्यांच्यानाच माहिती. केला एवढा केला शेतीची पावती नाही, केली नाही मनमानी कारभार. ही जी तुम्ही एक दिवशी भेटा इथं ऑफिसवरती गेला होता परळीतल्या, मात्र त्या दरम्यान काही चर्चा वगैरे झाली, त्यांनी काही येतो म्हणले मिटिंगला आले, त्यांनी उलटा आमच्यावर गुन्हा दाखल केला. मिटिंगला येतो म्हणले मंगलबोर्डमध्ये, आलं नाही तर आम्ही जयशी आम्ही त्यांना बोलिलं. त्या दिवशी काही ऑफिसमध्ये काही संवाद तुमच्यामध्ये आणि त्या सचिवमध्ये वगैरे झाला होता? काहीच नाही, ते फक्त येऊ म्हणले. सोमेश्वर महाराजाची घोषणा दिली आणि ते येऊ म्हणले की आम्ही आलो होतो वापस. ते पुढे गेलं, आम्ही इकडे मंगळूरमध्ये जिरवडला आलो होतो वापस. त्यांनी गुन्हा दाखल केला आमच्या. एकदा एके दिवशी गावाच्या समक्ष तेही एकदा आले आणि त्यावेळेस तिथं गावाच्या समोरच एक असं ठरलं की बा आता तुमचे वय झालेले आहेत की आपण सगळेजण मिळून गावकऱ्यांनी एक नवीन कमिटी स्थापन करावी आणि देवाच्या प्रगतीसाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. हे असं त्यावेळेस त्या मिटिंगमध्ये ठरलंही. पण त्याच्यानंतर मात्र ते कसलाच आम्हाला रिस्पॉन्स द्यायला तयार आहेत. आता त्यांना आम्ही काय म्हणलो होतो की बा आज जे विद्यमान 7ची बॉडी आहे ती तशीच राहू द्या, त्यातले अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तेच राहतील. पण नवीन जे 6ची बॉडी भरायची शिल्लक आहे तर ती गावातले त्याचे नियम वगैरे भरण्याचे तुम्हीच ठरवा आणि गावाला सांगा किंवा या नियमामध्ये जे बसेल त्याला सदस्य होता येईल आणि हे 6 लोक भरून घ्या. आणि जे अगोदरची 7मधला 1 जणाचा आणि नवीन जे भरणारे आहेत त्याच्यातला 1 जणाचा सही नमुना ठेवा आणि त्या दोघांच्या सही नमुन्यानं देवस्थानचा कारभार गावाच्या समक्ष, गावाच्या साक्षीनं, गावाला विश्वासात घेऊन जर सगळ्यांनी मिळून जर कारभार चालवला तर देव कुठंतरी प्रगतीपथावर आपल्याला नेता येईल. हे आम्ही त्यांना सगळं व्यवस्थित चर्चा करून केलं. पण त्याला काही त्यांनी त्या 3 महिन्यापासून कसलाच रिस्पॉन्स दिलेला नाही. उलट त्यांची आरेरावची भाषा आहे, तुम्हाला धर्मादायाकडे जा किंवा अन्य ठिकाणी कुठं जायचं तिथे जा, आम्ही तुम्हाला कसला कागदही देणार नाहीत आणि आम्ही आमचे पदं सोडणारही नाहीत आणि कुणाला नवीन घेणारही नाहीत. सोडण्याबद्दल आम्ही कधी त्यांना पाचारण केलं नाही किंवा त्यांना म्हणलोही नाही किंवा तुम्ही पदं सोडा. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तुम्हीच राहा म्हणलं. फक्त 6 सदस्य नवीन घ्या आणि सही नमुना दोघांच्या सहीनं ठेवावा आणि कारभार व्यवस्थित चालावा. किंबहुना कारकून ठेवू आपण आणि दररोजच्या दररोज लेखाजोखा. आज समजा दिवसाला किती पैसे आले, किती सोनं आलं, कोणता एखादी वस्तू दिली, त्याचं लगेच फोटोसहित देवस्थानचा एका ग्रुप काढायचा आणि त्या ग्रुपवर सोडायचं. आणि त्या दिवशी झालेला खर्च, आज समजा 10 झाडू आणलेत, एखादा फॅन आणला आहे तर त्याचा खर्चसुद्धा त्या ग्रुपवरती सोडायचा. म्हणजे दररोजचा लेखाजोखा जर त्या कारकुनानं जर ठेवला आणि गावाला जर तो पद्धतशीर कळाला तर भ्रष्टाचार होण्याचा किंवा गैरविश्वास दाखवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आता काय तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये कशा पद्धतीमध्ये भ्रष्टाचार झाला असं वाटतं? भ्रष्टाचार जे वार्षिक उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न भरपूर आहे, पण त्या मानानं ते तेवढा हिशोब दाखवत नाहीत आणि त्या मानानं तेवढं काही संस्थांच्या तिथं काम बी झालं नाही. त्या ह्याच्यातून वाटतं की पूर्ण भ्रष्टाचारच आहे आणि खर्च वेगळ्या रीतीनं करते. ते कुठली जर वस्तू आणली, आता ते मग म्हणले की वायरिंग आणली, वायरिंगचं मग केवढ्याची वायरिंग आहे 2 लाखाची, तर तिथं मग बिल 5 लाखाची पावती आणायची. कॅमेरे बसवले ₹1,00,000 तिथं 2.5-3 लाखाचे कॅमेरे दाखवायचे. अशा पद्धतीनं भ्रष्टाचार चालू आहे. धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर उपोषण करते आणि ग्रामस्थ आणि सरपंचाचा येत असलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया, मात्र ह्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आलेल्या प्रतिक्रिया, देवस्थानचा पारदर्शक कारभार जो आहे तो व्हायला पाहिजे ही प्रामुख्यानं प्रतिक्रियाच्या माध्यमातून समजण्यात येत आहे. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया, बीड, परळी.